आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी पाहतोय। मुंबईत अडीच वर्ष महापौर पद द्यावं शिंदे सेनेच्या नगरसेवक आणि नेत्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। तर मुंबईत अडीच वर्ष महापौर पद द्यावं अशी मागणी आता करण्यात येते। शिंदे सेनेच्या नगरसेवक आणि नेत्यांनी ही व्यक्त केलेली इच्छा समोर येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। तर पंकज, काय सांगाल की आता महापौर पदाबाबत शिंदे सेनेकडून अशी मागणी समोर येते, काय अधिकची माहिती? शिंदे यांच्या सेनेकडनं नगरसेवकांनी आणि नेत्यांनी अशी मागणी केलेली आहे की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे। 23 जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असणाऱ्या या वर्षात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा महापौर असावा, मात्र महापौर पद हे शिवसेनेकडे 2.5 वर्ष असावं अशी मागणी शिंदेच्या नेत्यांकडनं केली जाते। अर्थात यापूर्वी सुद्धा पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळ यांनी म्हटलं होतं की प्रत्येक वेळी भाजपच्या मदतीने शिवसेनेचा महापौर बसलेला आहे, त्यामुळे यावेळी सुद्धा तीच अपेक्षा आहे। आणि त्यात शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आज बांद्राच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहेत। पुढचे 2 ते 3 दिवस ते तिथेच असतील, त्यामुळे नक्की एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की नक्की भाजपचा महापौर होणार की काही राजकीय घडामोडी घडतील, काही बदल होईल आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौराला संधी दिली जाईल अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। त्यामुळे राजकीय समीकरणाच्या पुढे काय घडतात, कशी समीकरणं जुळवली जातात आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीच्या माध्यमातून काय चर्चा होते त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत। जी धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीबद्दल।